रोजचं तेच जेवण कंटाळा आल्यानंतर आठवड्यातनं एक दिवस असा येतो की आपण म्हणतो की नाही, आज बाबा चिकन नाही तर मटण करूया. म्हणूनच दररोजचं तेच जेवण खाऊन कंटाळा आल्यानंतर मी आज बनवत आहे चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते. तर आता बघूया कशी बनवायची. पहिल्यांदा घेतलेलं आहे आपण चिकन, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यात 2 चमचे हळद टाकायची आहे. हळदीनंतर त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार काळं तिखट टाकायचं आहे. ते मोस्टली मी घरचंच वापरते, कारण मी नॉनव्हेज करत असताना घरगुती तिखटच वापरते, मिरची पूड मोस्टली वापरत नाही. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची 1 वाटी, छोटी वाटी वापरायची. 1 वाटी दही वापरायचं. त्यानंतर बादशाहचा बिर्याणी मसाला मी वापरला. यामध्ये जास्त मसाला नाही वापरायचा, थोडासा राखून ठेवायचा. कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरलेला. चवीनुसार मीठ वापरायचं, मी 2 चमचे वापरले होते. आणि थोडंसं त्याच्यात ना आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल टाकून झाल्यानंतर त्याला चांगल्या हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं. हाताचाच वापर करायचा, चमच्याचा वापर करायचा नाही, म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित प्रत्येक पीसला असा लागतो. मसाला आणि चिकन एकजीव करून झाल्यानंतर बाकीची तयारी होईपर्यंत याला आपण झाकून मॅरिनेट करत ठेवणार आहे. एका कढईमध्ये आपण तमालपत्र, 2 वेलच्या, 4-5 बादल फुलाच्या पाकळ्या, 1 दालचिनी आणि थोडेसे जिरे चांगले भाजून त्याची बारीक पूड करून घ्यायची. आता हिरव्या मसाल्यासाठी 4-5 आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर जरा जास्त प्रमाणात घ्यायची. ते सगळं मिक्सरमध्ये टाकून छान त्याची बारीक पेस्ट बनवायची. आता 1 किलो चिकनसाठी मी 1 किलो उभा चिरलेला कांदा वापरलेला आहे. त्यातला थोडा कांदा मी आधी तळून घेते, म्हणजे वरती डेकोरेशनसाठी. कांदा हा असा लालसर गोल्डन म्हणजे थोडासा तळून घ्यायचा, छान लागतो, त्याची गोड अशी चव छान लागते. हा मगाशी दाखवलेला हिरवा मसाला अशा पद्धतीने वाटून घ्यायचा. आता मोठ्या पातेल्यामध्ये जे कांद्याचं तळलेलं तेल होतं तेच आपण वापरायचे. ते टाकून घेतल्यानंतर त्याच्यात जो राहिलेला कांदा होता उभा चिरलेला तो टाकून त्याला पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचा आहे. त्याचा पूर्ण कच्चापणा घालवायचा आहे. ते झाल्यानंतर त्यात 2 टोमॅटो आपण घालणार आहे चिरून. टोमॅटोला सुद्धा सेम तीच प्रोसेस करायची आहे. टोमॅटोचा कच्चेपण असेल ना ते पूर्ण जाऊन द्यायचं आहे आणि एकदम एकजीव होईपर्यंत त्याला आपण दोघांना परतायचं आहे. मग त्यामध्ये जे आपण मॅरिनेट करत ठेवलेलं चिकन होतं ते घालून त्याला सुद्धा छानसं परतून घ्यायचं आहे. म्हणजे सगळा जो कच्चा मसाला होता तो सुद्धा छान शिजला पाहिजे. 5-7 मिनटं चिकनला चांगलं परतल्यानंतर आपण त्यामध्ये घरात तयार केलेला जो मगाशी मसाला होता ना तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर हिरवी पेस्ट केलेली होती पुदिन्याची, कोथिंबीरीची, ती 1 टाकायची. थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकायची आणि त्याला सुद्धा छान परतून घ्यायचं. छान परतून झाल्यावर यामध्ये मसाला शिजवण्यासाठी थोडे पाणी टाकून झाकण लावून 15 मिनिटे चिकन शिजवण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत एका कढईमध्ये आपण पाणी गरम करून त्यामध्ये 5-6 काळे मिरीचे दाणे, 2 बादल फूल, जिरे, तमालपत्र, चवीनुसार मीठ, थोडेसे तेल टाकून नंतर त्यामध्ये कोथिंबीर व पुदिन्याची बारीक चिरलेली पानं टाकायची व त्या पाण्याला एक चांगली उकळी आणून द्यायची, म्हणजे मसाल्याची सगळी चव त्या पाण्यात उतरते. मग अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला बिर्याणी राईस आपण हळूहळू त्या पाण्यात टाकायचा आणि 5 ते 10 मिनिटातच तो चांगला शिजून नाही द्यायचा, म्हणजे फक्त 80% शिजेल इतपतच त्याला शिजवायचं. त्यानंतर चिकनवरती भाताचा थर देत असताना जर तुम्हाला त्यामधला जर गरम मसाले आवडत नसतील तर तुम्ही ते साईडला सुद्धा काढू शकता. मग चिकनवरती छानसा असा तांदळाचा जाडसर थर लावून घ्यायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना त्यावर पसरून द्यायची. मी चिकन बिर्याणी करताना खूप सारा प्रमाणात कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरलेला वापरते, कारण मला तो खूप आवडतो आणि लागतोसुद्धा सुंदर. नंतर एक छानशी दमदार वाफ काढून घ्यायची 10 मिनटं. 10 मिनटानंतर त्यावर आपण खाईचा कलर असतो ना, पिवळा ऑरेंज, तुमच्या आवडीनुसार कलर घ्या आणि पसरून द्या. पसरल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण लावा. एक 15 ते 20 मिनटं बारीक गॅसवरती बिर्याणी ठेवून द्यायची. भाताचे शीत असे उभे दिसले ना की समजायचं आपली बिर्याणी तयार आहे. आता काही लोकांना बिर्याणी अशी लेअरमध्ये आवडते, पण आमच्या घरी बिर्याणी लेअरमध्ये नाही आवडत, म्हणजे मोकळा भात असा पांढरा आवडत नाही खायला. म्हणून आम्ही काय करतो की भात पूर्ण असा मसाल्यामध्ये मिक्स करून घेतो. त्यामुळे कसं होतं, मसाला एक सलग असा भातावरती लागतो आणि चवसुद्धा येते, म्हणजे कुठं कोरडा भात खाल्ल्याची असं फिलिंग येत नाही. त्यानंतर
कोथिंबीर आणि तळलेला कांदा त्यावरून टाकायचा आणि गरमागरम बिर्याणी आपली तयार झाली आहे खाण्यासाठी.